अतिरिक्त निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत. सर, नालासोपाऱ्यातली एक घटना समोर आलेली आहे. आचारसंहिता सगळी सुरू आहे आणि त्याचवेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते एका हॉटेलमध्ये गेले. त्या ठिकाणी भाजपचे नेते विनोद तावडे होते आणि त्यांनी आरोप केलेला आहे की पैसे वाटले गेलेत. तुमच्यापर्यंत काय नेमका रिपोर्ट आलेला आहे, काय अहवाल आलेला आहे? नालासोपाऱ्याची जी घटना आहे त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. जिल्हाधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा आणि आमची निवडणूक यंत्रणा ही तिथे परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे. त्या स्पॉटवरती जी घटना घडली तिथे आमची FST म्हणजे फ्लाईंग स्क्वॉड ही पोहोचलेली आहे आणि तिथल्या परिसराची पाहणी आणि तपासणी फ्लाईंग स्क्वॉडमार्फत निवडणूक यंत्रणेतर्फे करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांचं परिस्थितीवरती पूर्ण नियंत्रण आहे. पोलीस यंत्रणेची प्राथमिकता ही लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणे ही असल्यामुळे त्याबरोबरच निवडणुकीच्या संदर्भातले जे कायदे आणि नियम आहेत त्याचं पालन करणे या गोष्टी पोलीस यंत्रणा आणि निवडणूक यंत्रणा डोळ्यात तेल घालून पाहत आहेत. आचारसंहितेच्या नियमानुसार आपला स्वतःचा मतदारसंघ सोडून, जिथे आपण मतदार आहोत ते सोडून राजकीय प्रचारासाठी सायलेन्स पिरियडमध्ये दुसऱ्या मतदारसंघात प्रचारासाठी म्हणून कुणालाही जाता येत नाही, कारण प्रचारावरती बंदी असते. आपल्याला कल्पना आहे की मतदान संपण्यापूर्वीचे 48 तास हा प्रचाराचा सायलेन्स पिरियड असतो आणि तो आपल्याकडे 18 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेला आहे. आणि या काळामध्ये दुसऱ्या मतदारसंघात जाऊन प्रचार करणं अपेक्षित नाही, प्रचार होणं अपेक्षित नाही. या संदर्भात जी माहिती प्राप्त झाली आहे त्या माहितीवरून नियमाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे सगळी तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. ज्या पद्धतीनं विनोद तावडे जे आहेत ते तिथं दिसत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी मी आलो होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे जर पाहिलं तर ती एक बॅग जी आहे ती सापडली. त्या बॅगमध्ये इन्व्हॉल्वमध्ये पैसे सापडलेत. काही डायऱ्या ज्या आहेत त्यासुद्धा सापडल्यात. त्यावरती नोंदी ज्या आहेत त्या पैशांच्या असल्याचा उल्लेख तिथं केला जातोय. तर ही कशी कारवाई सगळी करणार आहात, कसं असेल? तिथे परिस्थिती नक्की काय होती, काय आहे आणि काय काय उपलब्ध झालेलं आहे याची पाहणी आणि तपासणी पोलीस यंत्रणा आणि निवडणूक यंत्रणा स्थानिक पातळीवरती करत असते. ते करत असताना नियम आणि कायद्याप्रमाणे योग्य ते निष्कर्ष त्यांच्याकडून काढले जातील आणि त्या निष्कर्षांप्रमाणे पुढील नियमानुसार कार्यवाही निश्चितपणे केली जाईल. तुम्ही म्हटलं की हा 48 तास जो आहे तो शांततेचा पिरियड असतो. मग त्यावेळी विनोद तावडे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना भेटायला गेले. मग हे नियमाचं उल्लंघन झालं, काय नेमकं म्हणायचं? मी आपल्याला तेच सांगितलं की त्यावेळची परिस्थिती, त्याची कारणं आणि त्या नियमासाठी असलेली एक्झेम्पशन्स या सर्वाचा अभ्यास करून जे योग्य असेल त्याप्रमाणे पुढची कार्यवाही केली जाईल. ज्या पद्धतीने विरोधी पक्षांकडून सुद्धा आरोप होतो की या काळात मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप जो आहे तो राज्यभर सुरू आहे असं सगळेच राजकीय नेते म्हणतात. तर त्या अनुषंगानं तुमचं काम कसं, निवडणूक आयोगाचं राज्यभर सुरू आहे काय एकंदरीत? राज्यभर आमच्या ज्या 19 एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत त्यामध्ये काही केंद्र शासनाच्या आहेत, काही राज्य शासनाच्या आहेत. या 19 एन्फोर्समेंट एजन्सीज आणि राज्यभर आमच्या 6,000पेक्षाही जास्त टीम्स आहेत, ज्यांना आपण SST म्हणजे स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम किंवा FST फ्लाईंग स्क्वॉड्स असं म्हणतो. या 6,000 टीम्स आणि 19 एजन्सीज त्यांचं सगळं नेटवर्क याच्या मार्फत आपण मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी काही प्रयत्न होतोय का या विषयावरती लक्ष ठेवत असतो. त्याशिवाय मतदारांनी C-विजिलवरती जर तक्रार केली असेल तर त्याची आपण तातडीने दखल घेत असतो आणि 100 मिनिटाच्या आत तक्रारीचं निराकरण करत असतो. आचारसंहिता सुरू झाल्यापासून आजपर्यंत C-विजिलवरती जवळपास 8,500 तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यांच्यापैकी एक 10 ते 12 तक्रारी वगळता बाकी सर्व तक्रारींवरती वेळेमध्ये कार्यवाही आमच्या टीमने केलेली आहे. एन्फोर्समेंट एजन्सीजनी जी जप्तीची कार्यवाही केलेली आहे त्यानुसार 15 ऑक्टोबरपासून आज तागायत महाराष्ट्र राज्यात 673 कोटीची मालमत्ता ही जप्त करण्यात आलेली आहे. याचा निवडणुकीशी संबंध आहे काय किंवा मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी यातला काही भाग, मग ती कॅश असेल, लिकर असेल, मौल्यवान धातू असतील किंवा इतर काही असेल, याची तपासणी केली जात आहे आणि या तपासणीनंतर कोर्टामध्ये चार्जशीट होऊन नियमित प्रकारे याचं प्रकरण चालवलं जाईल. आत्तापर्यंत झालेली जी जप्ती आहे ही 2019च्या विधानसभेत महाराष्ट्र राज्यात झालेल्या जप्तीच्या 5 पटीपेक्षा सुद्धा जास्त आहे. याच्यावरून आपल्याला हे लक्षात येईल
की आम्ही डोळ्यात तेल घालून यंत्रणेने लक्ष ठेवलेलं आहे आणि असे प्रकार रोखलेले आहेत. तरी देखील कुणाच्या निदर्शनास असा प्रकार आल्यास त्याने जरूर सी विजिल ॲपवरती तक्रार करावी. तातडीनं आमची यंत्रणा कार्यवाही करेल आणि जे दोषी असतील त्यांना पकडून कायद्याप्रमाणे पुढील शिक्षा पण करेल. जे नालासोपाऱ्यातलं प्रकरण जे घडलेलं आहे त्याचा काही अहवाल तुम्ही मागवला आहे का? काय नेमकं पुढची काय प्रक्रिया असेल? स्टँडर्ड SOPच आहे याबाबत की अशा प्रकारची सायलेन्स पिरियडमध्ये ज्या ज्या घटना घडत असतात त्या घटनांची माहिती ही स्थानिक पातळीवरचे जे निवडणूक अधिकारी असतात हे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना कळवत असतात. तिथून ती आमच्या कार्यालयापर्यंत येत असते आणि भारत निवडणूक आयोगापर्यंत सुद्धा जात असते. त्यामुळे सायलेन्स पिरियडमध्ये कुठे कुठे काय काय घटना घडत आहेत याची पूर्ण महाराष्ट्रातली माहिती आमच्याकडे येत असते. दुसरा एक प्रकार आपण जर पाहिजे काल नागपूरमध्ये एक घडलेला, विदर्भात घडलेला पाहायला मिळाला. अनिल देशमुख यांच्या गाडीवरती हल्ला झाला. त्या प्रकरणाची पुढे काय चौकशी झाली किंवा त्या प्रकरणाबाबत काय चौकशी? त्या प्रकरणाबद्दल रात्रीच आम्हाला माहिती मिळाली आणि आमचे तिथले जे जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत, कलेक्टर आहेत, त्यांनी तातडीने परिस्थिती हातात घेतली आणि पोलीस यंत्रणासुद्धा तातडीनं त्या स्पॉटवरती पोहोचली. सर्वात प्रथम ज्यांच्यावरती हल्ला झाला त्यांना मेडिकल हेल्प मिळणं ही सर्वात प्राथमिकतेची गोष्ट होती आणि त्याप्रमाणे त्यांच्यावरती उपचारसुद्धा सुरू झालेले आहेत. याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून पोलीस तपास सुरू आहे. आत्ता लेटेस्ट जर आपण माहिती घेतली तर आपल्याला कळू शकेल की त्या गुन्ह्यामध्ये तपासामध्ये चांगली प्रगती झालेली आहे. त्यातला भाग हा पोलिसांच्या तपासाचा असल्यामुळे सर्व भाग उघड करणे उचित होणार नाही. सर, दुसरा एक असा प्रश्न की उद्या मतदान जे आहे ते पार राज्यभर पडतंय. कशा पद्धतीने यंत्रणा तुम्ही सज्ज ठेवलेली आहेत? किती बूथ आहेत? किती मतदार आहेत? काय नेमकी त्याची माहिती सविस्तर? आपल्या राज्यामध्ये जे 1 लाखापेक्षा जास्त बूथची संख्या आहे तिथे मतदान पथकं पोहोचून मतदान यंत्राची जे काय ऐनवेळची तयारी असते, सिलिंगचा काही भाग असतो आणि पोलिंग एजंट्सच्या समक्ष तिथं ज्या सह्या घेतल्या जातात, मशीन व्यवस्थित असल्याचं टेस्टिंग केलं जातं, ज्याला आपण मॉकपोल म्हणतो, ते सगळं होऊन स्टेशनरी सर्व प्रकारची तयार ठेवली जाते. मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या अंतरात काही बंधनं असतात, रिस्ट्रिक्शन्स असतात. पोलीस बंदोबस्त त्याप्रमाणे लावला जातो. आपल्याला कल्पना असेल की मतदान केंद्राध्यक्ष याला मतदानाच्या दिवशी मतदान चालू असलेल्या कालावधीत काही स्पेशल पॉवर्स आहेत आणि त्या पॉवर्सचा उपयोग करून तिथे चांगल्या पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पूर्ण व्हावी आणि कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी ते अधिकार प्रिसाइडिंग ऑफिसर वापरू शकतात. मतदान केंद्रावरच्या सगळ्या ज्या AMF आहेत, म्हणजे पाणी पिण्याचं व्यवस्था असेल, रॅम्प असेल, मेडिकल किट असेल किंवा रांगेत उभ्या असलेल्या मतदारांसाठी बेंचेस आणि खुर्च्यांची व्यवस्था केलेली असेल, ज्या ठिकाणी वेबकास्टिंग आहे तिथं वेबकास्टिंग कॅमेऱ्याची व्यवस्था असेल, बंदोबस्त पुरेसा असेल, ही सर्व तयारी आमच्या निवडणूक यंत्रणेनं पूर्ण केलेली आहे आणि आमची सर्व मतदान केंद्र आणि सर्व निवडणुकीचा कर्मचारी वर्ग हा उद्या मतदान घ्यायला सिद्ध झालेला आहे. संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील मतदान केंद्र जे आहेत ते असतात, ती नेमकी कुठे कुठे आहेत आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीने नियोजन असतं? भारत निवडणूक आयोगाच्या दृष्टीनं आणि आमच्याही दृष्टीनं प्रत्येकच मतदान केंद्र हे महत्त्वाचं आहे. जिथे जिथे EVM आहे तिथं सिक्युरिटीचा एक अतिशय टाईट असा प्रोटोकॉल हा पाळला जातोच. त्यामुळे सर्वच मतदान केंद्रावरती आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था ही पुरवलेली आहे. सुरक्षा व्यवस्थेमध्ये काही ठिकाणी स्थानिक पोलीस आहेत, त्यांच्या जोडीला मदतीला राज्य पातळीवरचं सशस्त्र पोलीस दल आहे. काही ठिकाणी आम्ही CAPF म्हणजे सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांचीसुद्धा मदत आम्हाला मिळालेली आहे. FSTs आणि SSTs यांच्याबरोबर आम्ही एक व्यक्ती केंद्रीय सुरक्षा बलाचा सुद्धा या सायलेन्स पिरियडमध्ये देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या सुरक्षा व्यवस्थेबरोबर इतरही सर्व प्रकारे आम्ही मतदान केंद्राची काळजी घेतो. मतदारांना प्रलोभन दाखवलं जाणार नाही याची काळजी घेतो. आचारसंहितेचं पालन होईल याची काळजी घेतो आणि जे कोणी याचा भंग करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे कार्यवाहीसुद्धा होते. आपल्या महाराष्ट्र राज्याला शांततापूर्ण निवडणुकीची परंपरा आहे. ही निवडणूकसुद्धा शांततामय पद्धतीनं पार पाडण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.
म्हणजे ती राजकीय पक्षांची आहे, उमेदवारांची आहे, उमेदवारांच्या समर्थकांची आहे, यंत्रणेची आहे, मतदारांची आहे. प्रत्येक सामान्य नागरिकाची ही जबाबदारी आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राची ही जी परंपरा आहे याला आपण जागूयात आणि यापुढच्या काळामध्ये मतदान प्रक्रिया अतिशय शांततेनं पार पाडण्यात येईल. कुठेही कुठल्याही प्रकारची हिंसा होणार नाही याची काळजी आपण घेऊयात. जे गुंड किंवा समाजकंटक हिंसा घडवण्याचा प्रयत्न करतील त्यांना अजिबात स्पेअर केलं जाणार नाही. कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल याच्यासाठी निवडणूक यंत्रणा कटिबद्ध आहे. एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये आपण जर पाहिलं तर मतदान प्रक्रिया जी आहे त्यावरती थोडासा विरोधकांकडून पोट जो आहे तो ठेवण्यात आला होता की अनेक मतदान केंद्रावरती मतदान स्लो झालं होतं, गर्दी जी आहे ती वाढली होती, रात्री 8 ते 8:30 पर्यंत मतदान जे आहे ते करावं लागलं होतं लोकांना. यावेळी तसं होऊ नये यासाठी काळजी काय घेतली? लोकसभा निवडणुकीत सुद्धा मतदान प्रक्रियेबद्दल कोणताही आक्षेप आला नाही. मतदान स्लो चालू आहे अशी तक्रार मुंबई शहरातल्या ज्या काही 10-15 मतदान केंद्रांमधून आली. म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याकडे 98,140 मतदान केंद्र होती. त्यापैकी मुंबईतल्या 10-15 मतदान केंद्रांमध्ये ही तक्रार प्रामुख्याने आली. त्याची कारणं पण आम्ही शोधली. प्रिसाइडिंग ऑफिसरने मतदान केंद्रामध्ये एक व्यक्तीला प्रवेश दिला आणि त्याच्यामुळे उशीर लागलेला होता. नियमाप्रमाणे एका वेळेस 4 मतदार हे तिथे जाऊ शकतात आणि मग एक जण वोटिंग कंपार्टमेंटमध्ये असताना दुसऱ्या मतदारासाठी शाई लावण्याची प्रक्रिया होऊ शकते, आयडेंटिफिकेशनची प्रक्रिया होऊ शकते. या पद्धतीनं सूचना आम्ही प्रशिक्षणामध्ये सर्व प्रिसाइडिंग ऑफिसर्सना दिलेल्या आहेत. त्यामुळे यावेळेस गती कमी होण्याचा प्रश्न उपस्थित होणार नाही असं मला वाटतं. मतदान केंद्रावरती कधी यायचं हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार मतदाराचा आहे. त्यामुळे एखाद्या मतदान केंद्रावरती योगायोगाने का होईना पण 200-250 मतदार नेमके एकाच वेळेस 15 मिनिटाच्या काळात आले तर रांग ही लागणार आहे आणि आपल्या सर्वांना याची सवय आहे. अनेक ठिकाणी आपण रांगेतून शिस्तबद्ध पद्धतीनं पुढे जात असतो. मतदान केंद्रावरती सुद्धा असं जर घडलं, असा प्रसंग आला तर आपण रांगेची शिस्त पाळून यंत्रणेला सहकार्य करून मतदान चांगल्या पद्धतीनं पार पाडायला पाहिजे. हे मला वाटतं महाराष्ट्रातल्या सुजाण आणि सुबुद्ध नागरिकांना कळतं आणि त्यामुळे अशा प्रकारचा मुद्दा कुठल्याही मतदान केंद्रावरती उपस्थित होणार नाही याची मला खात्री आहे. धन्यवाद. साहजिकच आहे, किरण कुलकर्णी सर आपल्यासोबत होते. उद्याची मतदानाची जी प्रक्रिया आहे या सगळ्याबाबत त्यांनी भाष्य केलं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन प्रेम म्हात्रेसोबत विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.